नमस्कार मंडळी. चला तर एक खास पद्धतीची शेवभाजी आज तुमच्यासोबत शेअर करते. खरंच ही रेसिपी जर तुम्ही पाहून बनवली ना, तर तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल, की "हो ताई, हॉटेलचं नाव द्यायची गरज नाही. इतकी चविष्ट ही शेवभाजी तयार झाली." तर खास पद्धतीने दाखवते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथे ठेवायचा आहे पॅन. आता पॅनमध्ये सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथे ना उभं कट केलेलं, पातळ कट करून घेतलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे. त्यावरती घालायचं तेल, म्हणजे ते पटकन भाजल्या जाईल. तर तेल घातल्यामुळे ना सगळे पदार्थ पटपट भाजल्या जातात, म्हणजे एकीकडे गॅसची सुद्धा बचत होते. तर आता आपण ना हलकंसं तांबूस रंगावरती इथे खोबरं भाजून घेऊया. कारण आपण सगळे मसाले एकसोबत भाजणार आहोत, त्यामुळे लगेचच यामध्ये घालायचा आहे कांदा. तर आता इथे ना 4 एकदम छोट्या साईजचे कांदे होते म्हणून घातलेत. तुम्ही ना अगदी मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घातले तरी चालेल. पण इथे ना उभे आणि पातळ चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहे, म्हणजे पटकन आणि छान भाजले जातात. तर आता एक कांदा पटकन भाजला जावं ना, यासाठी ते कांद्याला सुद्धा थोडंसं तेल घालून घेतलं आणि कांदा सुद्धा चांगला असा भाजून घेऊया. तर कांदा अगदी 50% भाजला ना, की लगेचच यामध्ये घालायचं आहे 1.5 इंच आलं आणि 1 लसणाची पूर्ण जे गड्डी असते ना, ती सोलून यामध्ये घातलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, की मग आपण आलं लसूण पेस्ट घालायची की नाही? तर नाही. यामध्ये ना आलं लसूण पेस्ट आपण अजिबात घालणार नाहोत, त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदम खास पद्धतीची शेवभाजी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ न कुठे स्किप न करता फक्त एकदा शेवटपर्यंत बघा. तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात अशी शेवभाजी बनवू शकता अगदी परफेक्ट. तर पहा इथे ना हे छान असं भाजलं गेलं, की एक साईडवरती करून घ्यायचं आहे. गप्पांच्या नादामध्ये मसालासुद्धा भाजला जातो आणि तुमचा वेळही जातो. तर चला इथे लगेचच थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलावरती 2 चमचे धने घालून घेतले आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ घातली. तुम्ही अगदी आपली घरातली डाळ घातली ना तरी सुद्धा चालेल, पण डाळ अगोदर तेलावरती चांगली तांबूस रंगावर भाजा आणि मग धने घाला. आणि जर फुटाण्याची डाळ वापरताय तर दोन्ही सोबत घातले ना तरी सुद्धा चालेल. आता अशा पद्धतीने डाळ व हे आपलं धने भाजून झाले ना, की यामध्ये घालायचे आहे खसखस. आता खसखस ना लगेचच भाजल्या जाते. त्यामुळे तुम्ही हा कांदा, खोबरं, आलं, लसूण, खसखस हे सगळं मिक्स केलं ना तरीसुद्धा चालेल. आता मिक्स करून हे मसाले पुन्हा एकदा आपल्याला थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं गरम मसाले जे असतात ना, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण गरम मसाल्याने बहुतांश लोकांना त्रासच होतो आणि आपण तसाही बारीक गरम मसाला वापरणारच आहोत. त्यानंतर घालायचा आहे अर्धा टोमॅटो. आता अर्धा टोमॅटो ना तुम्ही कच्चा जरी वाटताना घातला ना, तरीसुद्धा चालेल, पण असा घातला ना, की तो थोडासा सॉफ्ट पडतो आणि छान बारीक वाटला जातो आणि थोडासा भाजला ना, की त्यामधला आंबटपणासुद्धा कमी होतो. तर अशा पद्धतीने हे सगळं वाटण आपण छानसं भाजून घेऊया. थोडंसं पसरवून ठेवा, म्हणजे टोमॅटोमधलं आंबट पाणी जे असतं ना, ते सुद्धा जळल्या जाईल. तर त्यामुळेच असं थोडंसं 2 मिनिटं पसरवून ठेवलं होतं आणि आपले मस्त असे मसाले इथे भाजले गेलेत. तर तुम्हाला ना एकदम जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल, की कशाप्रकारे आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे. मसाले भाजून पूर्णपणे थंड करून झाले, की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचे आहे. आता इथे पूर्णपणे मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच वाटायला घ्यायचा आहे. गरम मसाला इथे आपल्याला वाटायचा नाही. पाणी न घालताच सुरुवातीला आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. पूर्णपणे पाणी न घालता वाटण तयार होत नाही, त्यामुळे ना वाटून घ्यायचं आणि नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा हे अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त पाणी किंवा कमी नाही, अगदी छान असं वाटून घेतलेलं आहे. आता इकडे लगेचच गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये मोठी भाजीची पळी भरून तेल घालून घेतलं. तेल हलकंसं गरम झालं, की तयार वाटण आपल्याला त्या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे ना कुठला गरम मसाला तेलामध्ये अगोदर घालायचा आहे ना काहीच. फक्त तयार वाटण आपल्याला तेलावरती घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज व्हायची काहीच गरज नाही. तुम्ही अगदी लक्षपूर्वक फक्त हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर पहा इथे कुठे गरम मसाला आपण आणखीन वापरलेला नाही. जसंच असं तेल सुटलेलं आहे, मग आपण यामध्ये घातला अर्धा चमचा शेवभाजी मसाला, अर्धा चमचा घरगुती मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचाच काळा मसाला घातलेला आहे. काळ्या मसाल्यामुळे या वाटणाला आपल्या छानसा कलरही येतो, तसंच आपल्या भाजीची टेस्टसुद्धा जबरदस्त लागते. आता हे मसाले घालून झाले, की मिक्स करून घ्यायचे आहे.
पण हो, इथेच लगे गरम पाणी घालायला घेऊ नका. तर तुम्हाला जवळून दाखवते, या मसाल्याने भरपूर सारं आपलं तेल पिलेलं आहे, पण ते तेल पूर्णपणे सोडलेलं नाही. आता जोपर्यंत हा मसाला चांगलं तेल सोडत नाही ना, तोपर्यंत परतवत राहायचा. इथे ना मीठ घालायचं राहिलं होतं, त्यामुळे चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पुन्हा एकदा हे वाटण मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोड्या वेळानंतर असं शिरा टाईप झालेलं आहे, पण नाही. याला ना आणखीन थोडंसं असं म्हणजे ते सुट्टं-सुट्टं झालं पाहिजे, दाणेदार झालं पाहिजे. त्यामुळे ना याला थोडंसं परतवूनच घेतलं आणि आता पूर्णपणे परतवून झाल्यानंतर पूर्ण तेल त्यामधलं रिलीज झालेलं आहे आणि आता शिऱ्यासारखं न होता अगदी आपलं वाटण असं मोकळं-मोकळं आणि दाणेदार झालेलं आहे. आता परफेक्ट असं आपलं वाटण परतलं गेलंय. आता पूर्णपणे तेलसुद्धा वाटणाने सोडले आणि वाटणाची चकाकीसुद्धा पाहू शकता आणि क्वांटिटी कमी झाली. त्यानंतर जी शेव भाजीसाठी शेव आणलेली आहे ना, त्यातलीच थोडीशी शेव कुटून इथे आपण घालून घेतली. आता शेव सुरुवातीलाच नाही घालायची, पूर्ण वाटणाने तेल सोडलं की मग घालायची. हलकीशी या वाटणामध्ये अर्धा मिनिटं परतवून घ्यायची आणि त्यानंतर उकळवून घेतलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं. तर पहा, इथे आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला वाटलं गरम पाणी कमी आहे, कमी पडतंय, तर तुम्ही अगदी नंतरनं थोडंसं थंड पाण्याचा वापर करू शकता. पण सुरुवातीलाच थंड पाण्याचा वापर करायचा नाही. साईडला उकळायला पाणी ठेवायचं आणि त्या गरम पाण्याचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे. तर इथे पहा, मला ना यामध्ये पाणी कमी पडलेलं आहे, त्यामुळे ना नंतरनं मी थोडंसं थंड पाण्याचा इथे वापर केलेला आहे. कारण ही भाजी सुरुवातीलाच खूप घट्ट केली ना, शिजल्यानंतर ती खूपच घट्ट होते. त्यामुळे सुरुवातीला ती थोडीशी पातळ ठेवायची आहे. तर इथे मस्त असा आपल्या भाजीचा कट पाहू शकता. भाजीला मोठी उकळी आली, की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि 5 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटे छान ही भाजी शिजल्या गेली, की मग आपल्याला यामध्ये शेव घालायची आहे. शेव जर 5 मिनिटे शिजवली ना, तर त्या भाजीमध्ये शेव विरून जाईल. 5 मिनिटं झालेली आहेत आणि भाजीला छान असा कटसुद्धा आलेला आहे. आता यामध्ये घालायची कोथिंबीर आणि शेव. तर इतकी पातळ ही भाजी आहे 5 मिनिटं शिजल्यानंतर सुद्धा. तेव्हाच ते शेव भाजी खायला चविष्ट लागते. कोथिंबीर आणि शेव घालून घेऊया. शेव आता खूप जास्त किंवा कमी नाही, तर अगदी मोजकी शेव इथे आपण घालून घेतली. तर ना इथे मी अशा पद्धतीने 2 मुठी भरून शेव घालून घेतलेली आहे आणि खरं तर ही भाजी ना 4 माणसांना आरामात पुरते. तर भाजी आपली परत शेव घालून 2 मिनिटं शिजवून घेतली आणि फायनली आपली भाजी तयार झालेली आहे. तर मस्त अशी भाजी तयार झाली. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल ना, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.